डॉक्टर प्लीज हिची हालत खूप खराब आहे, ॲडमिट करून घ्या डॉक्टर प्लीज. काउंटरवर पैसे जमा कर. मला अर्धा तास आहे डॉक्टर, मी सगळे पैसे जमा करतो. प्लीज प्लीज पहिले ॲडमिट करून घ्या डॉक्टर. अरे हे काय चॅरिटी हॉस्पिटल नाहीये. कुठं आणणारस पैसे तू अर्ध्या तासात? शी इज डाइंग डॉक्टर अँड शी नीड्स हेल्प. प्लीज गिव मी हाफ एन आवर, पे यू ऑल द मनी, ट्रस्ट मी. ठीक आहे, मी रिस्क घ्यायला तयार आहे. थँक्यू. काउंटरवर तुझा आयडी प्रूफ दे. आय डी? आयडी प्रूफ. आय डी नाही आहे डॉक्टर. आयडी प्रूफ नाहीये? अरे काय वेडा झालास का? अर्ध्या तासात एवढा पैसा कुठं आणणार आहेस तू? कोण आहेस तू? तुझं नाव, तुझी ओळख, तुझं अस्तित्व कोणालाही कळता कामा नये. तेव्हाच तुला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. भिकारी. हॅलो 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 राजेश. हॅलो सम्या, कुठे आहेस तू? सिटी हॉस्पिटल. ए बाळ्या, बाळ्या. काय केलं? चल पोलीस स्टेशन. एक मिनिट सांगतो. हात काढा. तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते? शारदा मिलचे ओनर सम्राट जयकर. सम्या चल. मला मारतो. त्याला पकडा तुम्ही. अरे
बिचारे लेकरं. तिचा जीव अडकलाय तुझ्यात. ये ये देते. मी नाही देणार तुला एक गंगाजल. नाही, तू माझ्याशी बोलू नकोस, माझ्याकडे बघू नकोस, आयुष्यभर अशीच राहत चालेल. पण मला सोडून जाऊ नकोस आई. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. जीव का सवीस देना कुसमायची ती ओली तुझ्या एक श्वासासाठी पसरली आई जोळी. लेकराला आता तुझ्या नको जगी तुझे काही घर गावचे तू पुन्हा उन्हामध्ये बांधना. आई अगाई आई विना भिकारी होण्यापेक्षा आईसाठी भिकारी व्हायला काय हरकत आहे. या भावनेने वाडगा हातात घेणारा तो उद्योगपती या सिनेमाची प्रेरणा आहे. त्याच्या श्रद्धेला